ज्या क्षेत्रामध्ये हा सप्ताह संपन्न होतो आहे ते अलंकापूर क्षेत्र आहे. अमृतवाहिनी इंद्राणी मातेच्या तटावर विराजमान असणारं एक क्षेत्र आहे. नित्य अनुष्ठान ये तीर्थी त्याचे पूर्वज उद्धरती. जे का अन्नदान करी ते पावते वैकुंठ राज्ये. या क्षेत्रामध्ये जे नित्य अनुष्ठान करतात, गुरुवरे डॉक्टर बाबा उदाहरण सांगत असतात, इतर क्षेत्रामध्ये आपण 12 वर्ष अनुष्ठान केलं, आळंदीत फक्त 3 दिवसाचं अनुष्ठान केलं. तिकडचे 12 वर्ष आणि आळंदीतले 3 दिवस दोन्ही जर तराजूमध्ये ठेवले तर आळंदीचे 3 दिवस कपिल महाराज वजनदार आहे आणि म्हणूनच आळंदीकर वजन टाकतात. विठ्ठल विठ्ठल. अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी प्रीती, मज दे तयांची संगती. मग मी कमळापती तुझबा नानी कांटाळा. पडोन राहीन तये ठाई, ओगाची संतांची ये पायी. न मगे न करी काही, तुझी आणगा विठोबा. तुम्ही आम्ही पिडोजेने, दोन्ही वारती एकाने. बैसलो धरणे हाका देत दारासी, पडोन राहीन तये ठाई. ओगाची संतांची ये पायी. न मगे न करी काही, तुझी आणगा विठोबा. तुका म्हणे या बोला, तुका म्हणे या बोला, चित्त द्यावे बा विठ्ठला. न पाहिजे केला अवघा माझा अव्हेर, पडोन राहीन तये ठाई. ओगाची संतांची ये पायी. न मगे न करी काही, तुझे आणगा विठोबा. नमो ज्ञानेश्वरा, 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 नमो गुरुदेव उदारा सुपान देवा, गुरुदेव उदारा सुपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आजत्रय जननी देवाची, आजत्रय जननी देवाची. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण, ते जीवंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता. अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी प्रीती, मज दे तयांची संगती. मग मी कमळापती तुझबा नानी कांटाळा. पडोन राहीन तये ठाई, ओगाची संतांची ये पायी. न मगे न करी काही, तुझे आणगा विठोबा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय, शांती ब्रह्म संत श्री एकनाथ महाराज, वैराग्य रागरसिक जगदवंद्य जगद्गुरु श्री संत तुकोबाराय, आदिशक्ती मुक्ताई माता आदी करून या विश्वातील ज्ञात अज्ञात दृश्य दृश्य कोटीतील सकल संत महापुरुषांच्या परमकृपाशीर्वादाने आणि 3ऱ्या वर्षाच्या उपांत्य दिवसामध्ये आज पदार्पण करत असलेला अलंकापूर क्षेत्रामध्ये संपन्न होत असणारा एक आदर्श हरिनाम महोत्सव. आणि या महोत्सवातील आज दैवयोगाने तशी ही सेवा गुरुवारी मारुती बाबांची, पण आज बाबांची पुनश्च एकदा सेवा असल्यामुळे बाबांची कालच या ठिकाणी सेवा संपन्न झाली आणि जागराची सेवा माझ्या वाट्याला आली. या धर्म मंडपामध्ये उपस्थित आपणा सर्वांच्या अंतकरणामध्ये विराजमान सर्व व्यापक परमात्म्याच्या सेवेकरिता म्हणून घेतलेला अभंग वारकरी संप्रदाय रूपी मंदिराच्या कलशस्थानी विराजित वैराग्य रागरसिक जगदवंद्य जगद्गुरु श्री संत तुकोबारा यांच्या गाथेतील देवाशी मागणी करणारं जे प्रकरण, त्या प्रकरणातला हा 4 कडव्यांचा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय देवाकडे एका विशिष्ट लक्षणाने संपन्न असणाऱ्या महापुरुषाच्या संगतीच्या मागणीची अपेक्षा करता
आणि ती मागणी जर पूर्ण झाली तर मी काय काय करणार हेही सांगतात, काय नाही करणार तेही सांगतात, ही मागणी पूर्ण झाल्यानंतर काय लाभ होईल तेही सांगतात आणि देवाला सांगतात याचा तिरस्कार करू नका. विठ्ठला अभंग जगद्गुरु तुकोबारा यांचा आहे. इकडे या सचिन महाराज, पुढे या, पुढे. तिकडे भिंत आहे, इकडे या. विठ्ठल विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबारा यांचा आहे. या अभंगाचा काही नियोजित वेळेमध्ये भाव पाहण्यापूर्वी 2 शब्दाचा परिहार देणं महत्वाचं आहे. ज्या क्षेत्रामध्ये हा सप्ताह संपन्न होतो आहे ते अलंकापूर क्षेत्र आहे. अमृतवाहिनी इंद्रायणी मातेच्या तटावर विराजमान असणारं एक क्षेत्र आहे. नित्य अनुष्ठान ये तीर्थी त्याचे पूर्वज उद्धरती, जे का अन्नदान करीती, आज फराळाचं घेऊन, ते पावते वैकुंठ राज्ये. या क्षेत्रामध्ये जे नित्य अनुष्ठान करतात, दररोजचं केलं जातं त्याला नित्य अनुष्ठान म्हणतात. पण याच तीर्थामध्ये बरं त्याचे पूर्वज उद्धरती, आपण केलेल्या अनुष्ठानाचा परिणाम आपल्या पूर्वजांचा उद्धार होतो. म्हणून आळंदीमध्ये जे अनुष्ठान करत असतील त्याचे पूर्वज त्याला नक्की आशीर्वाद देतील. नित्य अनुष्ठान ये तीर्थी त्याचे पूर्वज उद्धरती, जे का अन्नदान करीती. या अलंकापूर क्षेत्रामध्ये जे अन्नदान करतात तुकोबारांचं प्रमाण आहे, सर्वाभूती द्यावे अन्न द्रव्य पात्र विचारून. विठ्ठला विठ्ठला अलंकापुरामध्ये केलेलं अन्नदान आणि त्यातही साधकीय जीवन यापन करणाऱ्या साधकांना केलेलं अन्नदान, या रूपाने साधक भोजन करत नाही, साधकांच्या रूपाने माझे ज्ञानोबारे जेवतात. विठ्ठला असा या अलंकापुराचा महिमा आहे. गुरुवरे डॉक्टर बाबा उदाहरण सांगत असतात, इतर क्षेत्रामध्ये आपण 12 वर्ष अनुष्ठान केलं आणि आळंदीत फक्त 3 दिवसाचं अनुष्ठान केलं. तिकडचे 12 वर्ष आणि आळंदीतले 3 दिवस दोन्ही जर तराजूमध्ये ठेवले तर आळंदीचे 3 दिवस कपिल महाराज वजनदार आहे आणि म्हणूनच आळंदीकर वजन टाकतात. विठ्ठला अर्थात इतर क्षेत्रातल्या 12 वर्षाला आळंदीतले 3 दिवस सुद्धा वजनदार आहे. इतका आळंदीचा महिमा आहे. आणि अशा आळंदी क्षेत्रामध्ये ज्ञानोबारांचा समाधी सोहळा पार पाडल्यानंतर मासाना मार्ग शीर्षोहम ऋतुनाम कुसुमाकरः, भगवान म्हणतात 12 महिन्यात, अर्थात मराठी 12 महिने, त्या मराठी 12 महिन्यामध्ये मासाना मार्ग शीर्षोहम, मासात मार्ग शिरू, तो मी मने शारंग धरू. 12 महिन्यापैकी मार्गशीर्ष नावाचा महिना ही भगवंताची विभूती आहे. गुरुवारे बाबा या मार्गशीर्ष महिन्याचे व्याख्या सांगत असतात. भगवत प्राप्ती करता ज्या महिन्यामध्ये शीर्ष मार्ग दाखवला जातो म्हणून त्याला म्हणतात मार्गशीर्ष. विठ्ठल पवित्रतम असणाऱ्या या महिन्यामध्ये अलंकापूर क्षेत्रामध्ये वास्तव्य घडावं, इंद्रायणी स्नान घडावं, आळंदी क्षेत्राची आपल्याला प्रदक्षिणा घडावी आणि अनेक महापुरुषांचं सिद्ध साधकांचं दर्शन घडावं. या निमित्ताने अन्नदानही व्हावं. उदात्त हेतू धारण करून विदर्भ प्रांतातून आणि आईसाई मुक्ताईंच्या वर प्राप्त असणाऱ्या प्रांतातून श्री विजय महाराज खवले प्रतिवर्षी या कार्यक्रमाचं आयोजन करत असतात आणि त्यांचं प्रेम असल्यामुळे ही सेवा प्राप्त होते. उपस्थित असणाऱ्या सर्व भाविकांच्या चरणारविंदी मनोभावे अभिवादन करतो.
विठ्ठल विठ्ठल या सेवेच्या निमित्ताने आपल्याला अनुष्ठान घडतं आणि आपल्यापेक्षा जास्त भाग्य या बालकांचं आहे. कारण आपल्यापेक्षा जास्त परमार्थाचा अनुभव यांना येणार आहे. कारण कमी वयात ते आले की नाही, ते त्यांच्या आनंदात पावल्या खेळतात. तेही भाग्यवान सगळे आहे. आणि आपण सर्व गुरुबंधू आपणा करता माझ्याकडे एकच शब्द आहे. श्री ज्ञानराज चरण कमल मकरंद सेवन निष्णात भ्रमर साधक गुरुबंधू विठ्ठल विठ्ठल आमच्या एका गुरुबंधूने सांगितले शब्द म्हणा बरं. मला संता घ्यावं लागेल. श्री ज्ञानराज चरण कमल कमल मकरंद सेवन निष्णात भ्रमर साधक गुरुबंधू. मलाच दम लागला. विठ्ठल ज्ञानोबरायावर प्रेम करणारी सगळी गुरुबंधू मंडळी आहे. त्यांच्या जीवनातला अमूल्य वेळ देऊन आमच्या सारख्या गुरुबंधूवरही प्रेम करतात. तुमचं ऋण मी आयुष्यभर विसरणार नाही. मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी या वारकरी संताच्या वारकरी संताच्या वारकरी संताच्या वारकरी संताच्या वारकरी संताच्या वारकरी संताच्या मस्तक माझा पायावरी या वारकरी संताच्या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या मस्तक माझा पायावरी वारकरी संताच्या वारकरी संताच्या वारकरी संताच्या. आज आपल्या कार्यक्रमाचं भाग्य आहे. आपल्या भारत देशामध्ये श्री रामललांच्या मंदिराची मूर्ती प्रतिष्ठापना होत असताना ज्या 121 वैदिक ब्रह्मवृंदांना पाचारण करण्यात आलं, त्यामध्ये आपल्या आळंदीतले असणारे गुरुवर्य श्री अनंत शास्त्री मुळे गुरुजींचं आगमन झालं. आपला कार्यक्रम सफल आहे. विठ्ठल 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 कुंडली कवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज आदिशक्ती मुक्ताबाई के विठ्ठल 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 गुरुजींचं आपल्यावर असणारं निरुपम प्रेम आहे. आणि त्या प्रेमाखातर गुरुजी विजय महाराज आपल्याला आशीर्वाद देण्याकरता आले. गुरुजी आल्यानंतर मला ज्ञानोबऱ्यांच्या 2 ओव्याची आठवण झाली. वेदांची उतार पेठ आचाराचे मूळ पीठ ऐसे द्विजरत्न चौकट पाहुनिया आणि विधी विनयादिकी गुणी वडील जे लोकी तया ब्राह्मणांची निके पायकी की जे. या ओव्यातलं तंतोतंत जीवन गुरुजींचं आहे. विठ्ठल 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 सर्वांच्या चरण अरविंदी मनोभावी अभिवादन करतो. वारकरी संप्रदायातला अलिखित नियम आहे. जागराच्या कीर्तनाच्या दिवशी भगवान परमात्म्याकडे काही प्रार्थना करावी, मागणी करावी किंवा याचना करावी. मागणी मागण्याचा अधिकार सर्वांना आहे, पण मागणी मागण्याचा नैतिक अधिकार मात्र सर्वांना नाही. एखाद्या व्यक्तीला महिना पूर्ण झाला की त्याला पगार मागण्याचा अधिकार आहे. मागू शकतात काही माणसं पगार, पण जो प्रामाणिकपणाने वेळेच्या अगोदर कामावर रुजू होतो त्याला पगार मागण्याचा नैतिक अधिकार आहे. हल्लीच्या काळात अवघड आहे. दिवस 7 आहे, मृत्यू लोकात 8 म्हणतात. 8 वडा दिवस 7 आहे. दिवस 7 म्हणताना मनाचा 8 वडा. आणि सरकारी नियम आता असा आहे की ते म्हणतात 5 दिवसाचाच 8 वडा करा. म्हणजे काय,
काम 5च दिवस करायचं आणि पगार आठवड्याचा. विठाला विठाला पगार मागण्याचा जरी अधिकार सर्वांना असेल, नैतिक अधिकार मात्र सर्वांना नसतो. ज्याची सेवा संपन्न झाली आहे त्याला मागण्याचा नैतिक अधिकार आहे. तसं आपणही 7 दिवसापर्यंत सेवा करतच आहोत. आज आपल्याला देवाच्या जवळ मागणीचा नैतिक अधिकार आहे. संत मागणी करतात, करावी का न करावी हा स्वतंत्र विचार आहे. आपण सगळे बहुश्रुत असल्यामुळे त्याचा विस्तार जास्त करायचा नाही. पण मागणीची कारण 3 आहेत. 3 कारणामुळे मागणी केली जाऊ शकते. विठाला विठाला पहिलं कारण मागणीचं आवड आहे. अंतःकरणात जर आवड असेल तर आवडीच्या विषयाची मागणी केली जाते. मागणीचं दुसरं कारण आग्रह आहे. एखाद्याने जर आपल्याला आग्रह केला, आग्रहाखातर सुद्धा मागणी केली जाते. आणि तिसरं कारण आचरणाचं आहे. स्वतःला मागण्याची गरज नाही, पण आपण मागणी कशी केली यावरून इतर माणसं आपलं अनुकरण करतात, आपलं आचरण ते प्रमाण मानतात. या करता सुद्धा मागणी केली जाते. विठाला विठाला पहिली मागणी आवडीतून केली जाते. बरं, हेची दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा. दान मागितलं का गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गुण गायन आवडी, गुण गायन आवडी, गुण गायन आवडी, गुण गायन आवडी. हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी, सर्व जोडी. गुण गायन आवडी, गुण गायन आवडी. हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी, गुण गायन आवडी, गुण गायन आवडी, गुण गायन आवडी. हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी जोडी, हेची माझी सर्व जोडी. गुण गायन आवडी, हेची माझी सर्व जोडी, जोडी, हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी. सर्व जोडी. मागणी 3 कारणाने संभवू शकते असा आपण विचार करतो आहे. पहिली मागणी आवडीतून संभवू शकते. हेची दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा. गुण गायीन आवडी, आवडीच्या माध्यमातून मागणी केली जाते. ज्ञानोबा आवडीचा विशेष सांगतात. आवड असेल, लाज वाटत असेल तर आवडच नाही. आवडी आणि लाजवी, व्यसन आणि शिनवी, पिसे आणि न भुलवी तरी ते काही. आवडी आणि लाजवी तरी ते काही. आवड आहे मनुष्याला लाज वाटते, शक्यच नाही महाराज. ज्याला खरी आवड असते त्याला लाज अजिबात वाटत नाही. लाज म्हणजे संकोच, संकोच अजिबात वाटत नाही. एखाद्या व्यक्तीला फराळ करण्याची आवड आहे, आज एकादशी म्हणून. एखाद्याला जर आवड असेल आणि तो वारंवार वारंवार जर फळ मागणी करत असेल तर समजून घ्यावं त्याला भूक जास्तही आहे आणि आवडही आहे. विठाला विठाला आवडीच्या विषयाच्या बाबतीत लज्जा वाटत नाही. आवडी आणि लाजवी काही मागणी आवडीतून केली जाते.
कधी कधी मागणी आग्रहातून केली जाते बरं. देव आग्रह करतात मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. देव संतांना म्हणतात मागा मागण्याची वास पाहे मुखाकडे चिंतिल्या कडे मनोरथ चिंतिल्या कडे मागण्याची वास पाहे मुखाकडे चिंतिल्या कडे मनोरथ चिंतिल्या मागण्याची वास पाहे मुखाकडे. मागण्याची वास पाहे मुखाकडे मागण्याची वास पाहे मुखाकडे मागण्याची वास पाहे मुखाकडे मागण्याची आस पाहे मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ चिंतिल्या रोकडे मागण्याची वास पाहे मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ चिंतिल्या या भक्ताने काहीतरी मागावं. मागण्याची वास पाहे मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ. देवाने जर आग्रह केला तर संत महात्मे देवाच्या आग्रह कातर मागणी करतात. कधी कधी एखाद्या व्यक्तीने जर आपल्याला आग्रहच केला तर एखादी सेवा घेतली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल आवडीतून मागणी संभवते, आग्रहातून मागणी संभवते आणि स्वतः पुरत अवाप्त काम असताना सुद्धा आपलं आचरण श्रद्धेने प्रमाण जे साधक मानतात या साधकांना आपल्या जीवनातून आदर्श द्यावा याकरता संत तैसे संत जगी क्रिया करून दावी ती अंगी. एथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती. तेची येर अनुष्ठिती सामान्य सकळ यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवितरो जनः स यत् प्रमाणम कुरुते लोकस्तदनु वर्तते. म्हणून तर ज्ञानोबा म्हणतात तैसे सर्व शास्त्र निपुण तयांचे जे आचरण करती प्रमाण आपुले श्रद्धे. मग संत महात्मे जसं मागतात तसं आपणही त्यांच्या अभंगातून मागणी करावी. या आचरणातून सुद्धा मागणी संभवू शकते. देखे प्राप्तार्थ जाहले जे निष्कामता पावले तयाही कर्तव्य असे उरले लोकांलागी. आपल्या आचरणातून लोकसंग्रह करावा याकरिता संत मागणी करतात आणि त्याच भूमिकेत तुकोबाराय आजच्या अभंगातून देवाकडे मागणी करतात. मागणीचा विषय देवाच्या समोर आहे, बारकाई नाही का. मागणीचा विषय देवाच्या समोर मांडला, देवाच्या समोर मागणी, पण मागणीचा विषय देव नाही. विठ्ठला विठ्ठला मग मी कमळापती देवाच्या समोर मागितलं पण देवाला नाही मागितलं. म्हणजे देव विषय नाही मागितला, देवाच्या समोरच उभे आहेत तुकोबाराय. पण देवाची मागणी न करता संतांची मागणी केली. का केली असेल बरं? सोपं उत्तर देऊन जातो. व्यवहारात जर आपल्याला गाय मिळाली तर फक्त गायच मिळते, पण व्यवहारात जर आपण एखादं वासू घेतलं तर वासरासहित गाय मिळते. तसं देवाकडे देवाची मागणी केली तर देवच मिळतो आणि संतांची मागणी केली तर संतासहित देव फ्री मिळतो. फ्री. विठ्ठला विठ्ठला म्हणून देवाकडे जरी मागणी असेल, देवाची मागणी केली नाही. मज दे तयाची संगती
आजच्या मागणीचा विषय तुकोबारायांचा सत्संगतीचा आहे. मानवी जीवनावर जे अनेक घटक परिणाम करतात त्यावर सगळ्यात बलवान घटक काय असेल तर संगतीचा आहे. पतन उधार संघाचा महिमा ते जावे आधमा संत सेवी ते जावे आधमा संत सेवी पतन उद्धार संघाचा महिमा ते जावे आदमा ते जावे आदमा हे पतन उधार संघाचा महिमा उद्धार संघाचा महिमा पतन उधार संघाचा महिमा पतन उद्धार संघाचा महिमा हे ते जावे आधमा संत सेवी ते जावे आधमा संत जावे ते जावे आदमा संत जावे ते जावे आदमा कीर्तन करणाऱ्या व्यक्तीला पोषक गायक वादक मिळाले तर कीर्तनकाराचं सद्भाग्य. याकरता गायक वादकाचा कीर्तनकाराचा रक्तगट जुळला पाहिजे. ए बी ओ हे नाही, अंतरातला विठाला विठ्ठला विठ्ठला सर्वात परिणाम करणारा घटक आहे संगती. आणि म्हणावं लागतं जेवढी संगती आपल्यामध्ये बदल करते संगतीच्या बाबतीमध्ये तेवढंच अवदासीन्य आपल्या जीवनात आहे. आपण संगतीच्या बाबतीमध्ये दुर्लक्ष करतो तसे आपल्यावर अनेक घटक परिणाम करतात. विस्तार करता येणार नाही. ज्या क्षेत्रामध्ये आपण राहतो ते क्षेत्र सुद्धा आपल्या अंतःकरणावर परिणाम करतं. एखाद्या पावन आश्रमामध्ये जर विद्यार्थी राहत असेल तर आपोआप त्याचा अभ्यास होतो. हा क्षेत्राचा परिणाम आहे. आणि मंगल कार्यालयात जर राहत असेल त्याला असं वाटतं कधी एकदा आपले 4 वर्ष होतील, म्हणजे 4 वर्षानंतर पुढचं शिक्षण करायला कुठेतरी जाता येईल. 4 वर्ष खोली सोडता येत नाही असं मला म्हणायचंय. विठाला क्षेत्राचा आपल्यावर परिणाम होतो. महाराज झोपडीत राहावं, लाईट नसेल तर झोपडीत राहावं, अडचण ती नाही. अंधारात राहावं पण सुविधा संपन्न असणाऱ्या मंगल कार्यालयात राहू नये. विठाला विठ्ठला विठ्ठला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव संगती महत्वाची आहे. क्षेत्र आपल्या मनावर परिणाम करतं. परिणाम दुसरा परिणाम आहाराचा आहे. तेवे जैसा घेपे आहार धातू तैसाचे होय आकार धातू ऐसा अंतर भाव पोके. सावध असणारे माणसं बेसावध होतात. आहाराचा परिणाम आहे. बरं ज्ञानोबांनी म्हटलंय, मी ओवी आता सांगत नाही एकादशी आज नका सांगू. हा जैसे खावे अन तैसे होय त्याचे मन तैसे होय त्याचे मन तैसे होय त्याचे मन जैसे खावे तैसे होय त्याचे मन तैसे होय त्याचे मन तैसे होय त्याचे मन. दिवाळीच्या दिवसामध्ये आपण काय लावतो? दिवाळीच्या दिवसात काय लावतो आपण भैया? हा दिवे लावत गेले पाहिजे. काय लावतो आपण दिवाळीच्या दिवसात? काय लावतो? सांगा सांगा काय लावतो? कोणीच बोलत नाही आता. बाई एक वचन वापरा. दिवा लावतो असं बरं आहे. दिवाळीच्या दिवसामध्ये आपण दिवे लावतो, लावले पाहिजे. प्रकाश दिवाळीच्या दिवसामध्ये दिवा लावण्याच्या अगोदर त्या खोलीत काय असतो? अंधार. दिवा लावला की काय जातो? याचा अर्थ दिव्याने काय खाल्ला? अंधार कसा असतो? काळा. दिव्याच्या खाली काय निघतं? काजळी. जैसे खावे अन्न, दिव्याने जो आहार खाल्ला त्याचा परिणाम तसा होतो. मनावर परिणाम आहार करतो.
मनावर परिणाम क्षेत्र करतं आणि सगळ्यात बलवान घटक आहे मनावर परिणाम करणारा संगतीचा. पतन उद्धार संघाचा महिमा त्याजावे अधमा संत सेवी. संगतीचे प्रकार वेगळे वेगळे आहे. विरुद्ध संगती असेल तर विसंगती, जीवनाचा वेळ वाया जातो. वाईट संगतीला कुसंगती म्हणतात, पतनाला कारण आहे. आणि चांगल्या प्रकारची संगती याला सत्संगती म्हणतात, उद्धाराला कारण आहे. उद्धार करून घ्यायचा असेल, उद्धरेद आत्मनात्मानम आत्मानम वसादये, उद्धार करायचा असेल तर सत्संगतीच करावी. पण सत्संगती एवढी सोपी नाही, फार अवघड आहे, फार. असे संत भेटी तरी जग जेठी करुणा केली, तरी जग जेठी करुणा केली. बहु अवघड असे संत भेटी तरी जगती करुणा केली, तरी जगती करुणा केली. बहु अवघड असे संत भेटी, बहु अवघड असे संत भेटी, बहु अवघड असे संत भेटी, बहु अवघड असे संत भेटी तरी जग जेठी करुणा केली, तरी जग जेठी करुणा केली, बरी जगाची करुणा केली, बरी जगाची. जगद्गुरु श्री तुकोबाराय प्रमाण देतात, संतांची भेट फक्त अवघड नाही, त्याला विशेषण वापरलं, बहु अवघड, फार अवघड आहे, फार अवघड. आपल्या संत परंपरेमध्ये 2 अभंग आहे. ब्रह्म सर्वगत सदासम हा अभंग नाथांचा आहे, नाथांचा अभंग. आणि तसाच तुकोबारांचा सुद्धा अभंग आहे. नाथ महाराजांनी प्रश्न विचारला, ऐसे कैसी आने भेटते ते साधू. आणि या अभंगाला तुकोबाराने उत्तर दिलं, ऐसे ऐसी आने भेटते ते साधू. प्रश्न नाथ महाराजांनी विचारला आणि उत्तर जगद्गुरु तुकोबाराने दिलं. त्यामध्ये संतांची भेट किती दुर्लभ आहे. चंद्रामृत सुखे सेववेल, चंद्रामृत सुखे सेववेल, चंद्रामृत सुखे सेववेला, चंद्रामृत सुखे सेववेला. रवी असता जाता धरवेल, असता जाता रवे धरवेल, रवी असता जाता धरवेला, रवी असता जाता धरवेला. माया हेळा सागर तरवेल, माया हेळा सागर तरवेल, माया हेळा सागर तरवेला, माया हेळा सागर तरवेला. तरी त्या साधूची भेटे न होईल गा, त्या साधूची भेटे न होईल गा, त्या साधूची भेटे न होईल गा, त्या साधूची भेटे न होईल गा. ऐसे कैसे आने भेटती ते साधू, ऐसे कैसे आने भेटती ते साधू, ऐसे कैसे आने भेटती ते साधू, ऐसे कैसे आने भेटती शांती ब्रह्म संत श्री एकनाथ महाराज अशक्य गोष्टी शक्य होतील सांगतात. चंद्रामृत सुखे सेववेल, चंद्राचं अमृत प्राशन करणं कठीण आहे. सुखे सेववेल, आनंदाने सेवन करता येईल. असता जाता रवी धरवेल, अस्ताला जाणारा सूर्य आपल्याला पकडून ठेवता येईल. बाह्या हेळा सागर तरवेल, बाहुबळाने सागर क्षणात तरता येईल. हेळा शब्द वापरला. परी त्या साधूचे भेट न होईल गा, पण साधूची मात्र भेट होणार नाही. होणारच नाही का? त्याला 2 कारण. प्रयत्न असा करावा की साधूने स्वतःहून भेट द्यावी.
नाही प्रयत्न मग प्रार्थना करा. विठ्ठला विठ्ठला तुकोबारा आपल्याला प्रयत्न सांगतात. मन बुद्धी काया वाचा शुद्ध करी, रूप सर्वत्र देखोनी नमस्कारी, लघुत्व सर्व भावे अंगीकारी, सांडी मांडी मी तू पणायसी थोरी रे, अर्थ काम चाल नाही चित्ता, माना मान मोह माया मिथ्या, वरते समाधानी जाणोनी नेनता, साधू भेट देती तया अवशिता रे, ऐसी कर्मे साम्य दशा, होय तेथ विरेशा, मग श्री गुरु आपैसा भेटेची का. गुरुवर्य श्री मारुती बाबा सांगत असत पाठामध्ये, आंब्याच्या झाडाला 10,000 कैऱ्या लागतात, पण जर त्या आंब्याच्या वृक्षाला एखादा पाड लागला, आपल्यालाही दिसतो आणि पोपटालाही दिसतो, पण फरक आहे, आपला अंदाज चुकतो. ज्याला आपण पाड म्हणून दगड मारतो, कच्ची कैरी सापडते. 10,000 असणाऱ्या आंब्यामधून जो पिकलेला आहे, उत्प्लवना सरिसा, पक्षी फळासे झोंबे जायसा, बरोबर पोपट त्या पिकलेल्या फळावरच जाऊन बसतो. मानावं लागेल, आपल्यापेक्षा पोपटाला बुद्धी जास्त आहे. कारण ज्या अर्थी आपण ढेकळं मारतो, ढेकळच असतात खाली, आणि आंब्याचे पाड म्हणून आपण कैऱ्या पाडतो की नाही, म्हणजे आपल्या डोळ्याला दिसतं, पण तरी कच्चीच कैरी हातामध्ये मिळते. पण पोपटाला हात नाही, उड्डाण केल्याबरोबर त्याला कळतं, देवाने त्याच्या मस्तिष्कामध्ये ते फळ कोणतं पिकलेलं आहे याची चिप बसवलेली आहे. विठ्ठला विठ्ठला आणि आपल्याला त्या बाबतीमध्ये चिप बसावं लागतं. करणार काय आपण, आपल्याकडे ते नाहीये. पण परिपक्व फळ झालं तर पोपट आपोआप येतो. तसं अंतकरण जर शुद्ध झालं, साधू भेट देते तया अवचितारे, हा प्रयत्नाचा मार्ग आहे. पण सगळ्यांना प्रयत्न शक्य नाही. अशा प्रसंगाला देवाची प्रार्थना करावी आणि त्या प्रार्थनेतून देवाकडे याचना करावी. कारण महत् कृपयैव भगवत कृपा लेशाद्वा, भक्तीची किंवा संतांची प्राप्ती संतांच्या कृपेनं किंवा देवाच्याच कृपेनं होते. महत् कृपयैव मुख्यतस्तु महत् कृपयैव भगवत कृपा लेशाद्वा, परी जग जेठे करुणा केली. देवाने जर आपल्यावर कृपा केली, मग कृपा करण्यासाठी प्रार्थना करावी लागते. देवाला प्रार्थना करावी आणि संतांच्या संगतीची मागणी करावी. पण ती मागणी करत असताना योग्य लक्षण संपन्न संतांचीच मागणी करावी. तो भगवंताने तुकोबारांना जर कदाचित विचारलं, मज देतयांची संगती, मला त्यांची संगती द्या. त्यांची म्हणजे नेमकी कोणाची, वसेची ती, त्यांची म्हणजे नेमकी कोणाची, तर आजच्या अभंगात सांगितलेल्या लक्षणाप्रमाणे अखंड दया तुझी प्रीती, अखंड दया तुझी प्रीती, अखंड दया तुझी प्रीती, अखंड दया तुझी प्रीती, माझा देतया
त्यांची संगती, मला त्यांची संगती द्या. त्यांची म्हणजे नेमकी कोणाची? जगात फार मोठे लोक आहेत आणि त्या लोकातून बाकीच्यांना बाजूला सारायचं आणि एकाची निवड करायची. तेव्हा अन्य व्यावर्त काही लक्षण सांगावं लागतं. गुरुवर श्री मारुती बाबा उदाहरण सांगतात. गुरुनाम गुरु श्री मारुती बाबा गुरु यांच्याकडे आपल्या संस्थेचं अन्नदानाचं नियोजन असायचं. आणि मग आळंदीमध्ये जर अन्नदान करायचं असेल तर 100 लोक, काय आता असं म्हणतात बा, मला माहिती नाही, पण व्हॉट्सअपला त्याचे ग्रुप आहे. विठाला विठाला, तुमच्यापैकी कोणाकडे ग्रुप असेल तर मला ऍड करा. विठाला विठाला, विठाला विठाला विठाला. आळंदीमध्ये ते पाणी कधी येणार आहे याचा ग्रुप आहे बरं. पाणी कधी येणार ते वेळावर आहे. तसं हाही आहे म्हणतात, पण हे मात्र गुप्त खातं असेल. असो, गुप्त खातं असेल सोडून द्या विषय. मग ते आळंदीमध्ये जर अन्नदान करायचं असेल तर 100 जणाला आमंत्रण द्यायचं. स्वयंपाक करताना 200-300चा करायचा. का? संख्या अचानक वाढू शकते. नाही जरी वाढली, संख्या नाही वाढली, वाढू शकते, संख्या वाढू शकते, नाहीतर हे ओढू शकतात. विठाला विठाला, आळंदीमध्ये अंदाज लागत नाही, ते चांगली गोष्ट आहे. एखाद्या दात्याला अन्नदान करताना ते अन्न संपणं हे त्याचं अपयश नाही, यश आहे. का? वाया जाण्यापेक्षा संपलेलं बरं, कारण ते कोणाच्या तरी मुखात जाणार आहे. मस्त जुन्या संस्थेमध्ये अन्नदान ठेवलं, स्वयंपाक 100 लोकांचा तयार आहे. अचानक वाढवता येतो किंवा तयार करतात, पण वेळ लागतो. 100 पात्राची जागा आहे, 200 लोक आले. नेमकं काय करावं? मारुती बाबा गुरु यांनी सांगितलं, तुमच्यापैकी माळकरी कोण कोण आहे ते जेवायला या. 200 पैकी 150 लोक समोर आले. लक्षण होतं माळीचं. 50 लोकाला बाजूला सारलं, व्यावर्त केलं. व्यावर्तक लक्षण माळीचं. म्हणून माळ घालत जा, पहिली पंगत मिळते. विठाला विठाला. आता 150 लोक माळकरी निघाले ना, करावं काय? पुन्हा लक्षण केलं, तुमच्यापैकी हरिपाठ कोणाकोणाच्या पाठ आहे. 125 लोक समोर आले. पुन्हा आता 25 पुन्हा अडचण आली की नाही? ते म्हणले, तुमच्यामध्ये मग ज्ञानेश्वरीचा 12वा अध्याय कोणाच्या पाठ आहे किंवा मग गीतेचा 12वा अध्याय कोणाच्या पाठ आहे. म्हणून पहिला हाच करावा लागतो पाठ, 15वा अध्याय. आणि मग त्याच्यापैकी 100 आले. ते तुळशीची माळ, हरिपाठ पाठ, 12वा अध्याय पाठ लक्षण आहे की नाही? या लक्षणाने जसे 200 लोकातून 100ची निवड केली, तसं तो कोबरा लक्षण सांगतात. अखंड जया तुझी प्रीती. जगामध्ये अनेक लोक आहे आणि सगळे लोक कुणावर आणि कुणावर तरी प्रेम करतातच. जगात असा एक पण व्यक्ती नाही की जो प्रेम करत नाही. ज्याला ज्याला अंतःकरण आहे त्याच्या त्याच्या अंतःकरणात प्रेम असणार. फक्त प्रेमाचा विषय वेगळा आहे. काहीच प्रेम देहावर आहे, काहीच प्रेम देवावर आहे. विठाला विठाला. काहीच प्रेम चेतनावर आहे, म्हणजे सजीवावर आहे, तर काहीच प्रेम निर्जीवावर आहे. मोबाईलवर प्रेम करणारी माणसं निर्जीवावर प्रेम करतात. मोबाईलवर प्रेम करतील यात नवल नाही, त्याच्या मागे एक पिन असते, पिन, त्याच्यावरही प्रेम करतात. विठाला विठाला. जडावर प्रेम करतात, काही चेतनावर प्रेम करतात, देहावर प्रेम करतात, काही देवावर प्रेम करतात. म्हणून तुकोबराय मागणी करत असताना, अखंड जया तुझी प्रीती, मज दे तयाची संगती. आता हे अखंड जे पद आहे ना, याचे आपल्याला 2-3 अर्थ करता येतील. सांगण्याचा प्रयत्न करतो, लक्षात ठेवता आले तर ठेवा. पहिला अर्थ असा होईल, जया तुझी अखंड प्रीती. प्रीतीला अखंड विशेषण लावा. ज्याला तुझी अखंड म्हणजे कायमची प्रीती आहे,
पहिलं लक्षण जया तुझी अखंड प्रीती. दुसरा अर्थ जया अखंड तुझी प्रीती, कारण देवात खंड नाही ना, देव अनंत आहे. अनंत देवाचे ज्याला प्रीती आहे. आणि तिसरा अर्थ तुझी जया अखंड प्रीती. विठाला विठाला तीन अर्थ असे होईल. अखंड देवाची ज्याला प्रीती आहे. नव्यापित्वा देशतंतो नित्यत्वान्नापि कालतः न वस्तुतोपि सार्वात्म्यात अनंत्यं ब्रह्मणि त्रिधा. देवात खंड नाही, परिच्छेद नाही, मर्यादा नाही. अखंड तुझी, अखंड असणाऱ्या तुझी ज्याला प्रीती आहे, तर याला आत्मस्वरूपावर प्रेम असं म्हणता येईल. कारण हे आत्म्यावरच प्रेम. इयम आत्मा परानंद परा परम प्रेमास्पदम यतः. म्हणून अखंड तुझी जया प्रीती पहिला अर्थ. दुसरा अर्थ जया तुझी अखंड प्रीती, ज्या भक्ताची तुझ्यावर अखंड प्रीती आहे. आता त्या प्रीतीचं विशेषण अखंड घेतलं म्हणजे ज्या प्रेमाला कधी खंड नाही, जे प्रेम खंडत नाही. खंडण्याचं काय कारण? प्रतिकूलता आली तर प्रेम खंडित होत असतं. विठ्ठल विठ्ठल. आणि तिसरा अर्थ असा आहे की तुझी जया अखंड प्रीती, तू ज्याच्यावर कायमचं प्रेम करतो अशा भक्ताची मला संगती दे. देवाचं ज्याच्यावर अखंड प्रेम आहे किंवा ज्याचं देवावर अखंड प्रेम आहे किंवा अखंड देवावर ज्याचं प्रेम आहे. विठ्ठल प्रेम तसं अमूर्त आहे. प्रेम उपचारातून प्रगट होतं. बरं ज्ञानोबराय म्हणतात स्नेह अमूर्त आहे, पण ते अमूर्त असणारा स्नेह जर पाहायचा असेल तर ज्याच्या घरी आपण जातो त्याने आपल्या स्वागताकरता काय तयारी केली याच्यावरून ते प्रेम कळत असतं. अथवा संभ्रमाची आयती स्नेह जैसा ये व्यक्ती का दर्शनाची प्रशस्ती पुण्य पुरुष. ज्ञानोबा 13व्या अध्यायामध्ये सांगतात आपण गेल्यानंतर, घरी गेल्यानंतर स्वागतासाठी जी तयारी होते, तयारी म्हणजे उपचार आहे. आणि त्या उपचार, बाह्य उपचारावरून अंतकरणातलं स्नेह प्रगट होतं. प्रेम अमूर्त आहे, पण त्याला मूर्त होण्याकरता काही उपचार घडावे लागतात. प्रेम सर्वांच्या अंतकरणात आहे, पण सर्वांच्या प्रेमाचा विषय मात्र परमात्मा नाही. विठ्ठल विठ्ठल. एक विषय तो सकळांचा हरी, एक विषय तो सकळांचा हरी, एक विषय तो सकळांचा हरी, एक विषय तो सकळांचा हरी. त्याच्या आवडीने आवडी तरी, त्याच्या आवडीने आवडी तरी, त्याच्या आवडीने आवडी तरी, त्याच्या आवडीने आवडी तरी. अंग बहिर हे प्रेत लोकाचारी, अंग बहिर हे प्रेत लोकाचारी, अंग बहिर हे प्रेत लोकाचारी, अंग बहिर हे प्रेत लोकाचारी. त्यांची कीर्ती गायली पुराणंतरी हो, त्यांची कीर्ती गायली पुराणंतरी हो, त्यांची कीर्ती गायली पुराणंतरी हो. आपणासी करीते नवल, आपणासी करीते नवल, आपणासी करीते नवल, आपणासी करीते नवल. आपणाची करीती नवल, आपणाची करीती नवल, आपणाची करीती नवल, आपणाची करीती नवल. प्रेम
आहे प्रेम. एक विषय तो सकळांचा हरी, त्याच्या आवडीने आवडी तरी. लोकाचारामध्ये अंध बहिर हे प्रेत लोकाचारी, त्यांची कीर्ती गायली पुराणांतरी. हो प्रेमाचं आदर्श उदाहरण गोपिका आहे. गोपिका आहे बरं. जे देवर्षी नारदजी भक्ती सूत्रामध्ये असं म्हणतात की भक्ती मार्ग क्रमण करणाऱ्या साधकाने कुणाकुणाचं चरित्र ऐकू नये म्हणे. पहिला क्रमांक आहे स्त्री धन नास्तिक वैरी चरित्रम न श्रवणीयम. साधकाने यांचं चरित्र ऐकू नये. आणि त्याच नारद महर्षींना जर आपण विचारलं, नारद असतो तदर्पिता अखिलाचारता तद्विस्मरणे परम व्याकुलतेती. देवासाठी सगळी कर्म अर्पण करणं, देवाचं विस्मरण झालं की परम व्याकुळ भाव निर्माण होणं, याला तुम्ही भक्ती म्हणता. नारदजी असं भक्तीचं लक्षण तुम्हाला कुठं दिसलं का? तर नारद महर्षी फक्त एक उदाहरण देतात. यथा व्रज गोपिकानाम, व्रजामध्ये राहणाऱ्या गोपिकांचं उदाहरण देतात. जे म्हणतात स्त्रियांचं चरित्र ऐकू नये, ते उदाहरण देताना स्त्रियांचं उदाहरण देतात. अर्थात गोपिका भक्तीच्या बाबतीमध्ये सर्वोत्कृष्ट आणि सर्वश्रेष्ठ आहे. विठ्ठला विठ्ठला. त्यांना गोपिका गतजन्मातले ऋषीमुनी आहे बरं, किंवा वेदातल्या श्रुतीच गोपिकांच्या रूपाने प्रगट झाल्या. त्या जान वेद गर्भेच्या श्रुती रूपे नव्हे मत प्राप्ती. तै परतल्या म्हणून नेते नेते माझी सुख संगती न पवेचे. त्या मागे फिरल्या आणि देवाच्या सुखाचा लाभ घेण्यासाठी त्याच गोपिकांच्या रूपाने श्रुती प्रगट झाल्या. श्रुती निर्दुष्ट आहे, निरपेक्ष रवा श्रुती असल्यामुळे गोपिकांना जसं देवाचं ज्ञान आहे तसं इतर कुणालाही नाही. न तत्रापि महात्म्य ज्ञान विस्मृती, अपवाद येईल नाही तर. आणि त्यांचं प्रेम जार पुरुषाप्रमाणे ठरलं पण तसं नाही. म्हणून खऱ्या प्रेमाचं लक्षण आहे ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याच्या सुखामध्ये सुखी राहणं हे खरं प्रेम आहे. आणि मनुष्य जर स्वतःच्या सुखासाठी दुसऱ्यावर प्रेम करत असेल तर ते प्रेम नाही, वासना भोग आहे. विठ्ठला विठ्ठला. गोपिकांचं प्रेम भगवंताच्या वियोगामध्ये सुद्धा खंडित नाही झालं. वर्षा काळी सरिता जैसी चढो लागे पण नसता, तैसी निच नवी भजता श्रद्धा दिसे. परिठा केली आहे सागरू, जैसा मागील ही आवाने वारून. ती गंगेची आईसा पडी भरू प्रेम भावा. प्रेमाचं लक्षण केलंय गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षणम वर्धमानम अविच्छिन्नम सूक्ष्मतरम अनुभव रूपम. पण शब्दाने सांगता येत नाही. अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपम. आणि त्या प्रेमामध्ये इष्टाचा वियोग जरी झाला तर वियोगाच्या निमित्ताने पुन्हा इष्ट परमात्माच आठवतो. भगवान परमात्मा यमुनामयाच्या काठावर क्रीडा करत होते. क्रीडा करता करता काही गोपिका देवाच्या दर्शनाला आल्या. दर्शनाला आल्या तर कशा आल्या? भरीला उलंडुनी रेता करे घट, मिस पानियाचे गोविंदाची चट. खरं तर असं आहे, आता शासनाने सुविधा केल्या म्हणून भाग वेगळा आहे, पण जुन्या काळामध्ये विहिरीवरून पाणी शिंदून आणावं लागायचं. आणि पाण्याचं महत्त्व जेवढं माता भगिनींना आहे तेवढं बाकी कुणाला नाही. म्हणून त्या पाणी सांडून देत नाही. बघा ते खरकट जरी पाणी असेल तर झाडाला टाकतात त्या. बघा तुम्ही भांडे घासताना सुद्धा 2 पाण्यातून त्या भांडे घासून ठेवतात. सहज आठवलं मला. विठ्ठला विठ्ठला. एकदम पाणी वाया घालवेत नाही, कारण पाणी आणण्याचा त्रास त्यांना आहे. पाणी आणण्याचा त्रास असताना सुद्धा पण देवाच्या दर्शनाची चट लागली ना, म्हणून भरलेला पाण्याचा घडा रिकामा करायचा. भरीला उलंडुनी रिता करी घट मिस पानियाचे. सगळ्या गोपिका दर्शनाला यायच्या आणि भगवंताची बाललीला पाहून तृप्त होऊन माघारी जायच्या.
तेवढ्या परिसरामध्ये एक गोपिका ध्यान लावून बसली आणि ते नारद महर्षीने पाहिलं. मग जाग केलं तिला. काय करते? ध्यान करते. कशाचं? म्हणे अगं जो परमात्मा इथं आलेला आहे त्याचं उघड्या डोळ्याने दर्शन घ्यायचं ते दिलं सोडून आणि तू त्या परमात्म्याचं निर्गुण निराकाराचं ध्यान करते. अगं कृष्ण या ठिकाणी आलेला आहे त्याचं दर्शन कर ना. त्याने सांगितलं अजिबात नाव काढू नका त्याचं. आणि का? त्याला पाहिल्यामुळे तो माझ्या मनात बसला. देखीला डोळा बैसला म्हणे. आणि तो मनात बसल्यामुळे मला घरचे काही काम धंदे होतच नाही. म्हणून डोळे लावून मी त्याला विसरण्याचा प्रयत्न करते. आता विसराच्या निमित्ताने विसरत नाही, पुन्हा आठवण होते. विठाला विठाला गोविंदे वेधिले तुका म्हणे मन वियोगे ही ध्यान संयोगाचे. वियोग झाला जरी जे प्रेम वाढतं त्याला अखंड प्रेम असं म्हणतात. आणि प्रेमामध्ये जो प्रेमी असतो त्याच्याकरता त्यागाची भूमिका असते. उदाहरण आपल्या सर्वांना माहिती. अगोदर चरणाचा भाव सांगतो. आता तुमच्याही लक्षात आलं असेल की मी काही आजचा अभंग पूर्ण करणार नाही करणार. अभंगही मोठा आहे. 2 अभंग एकत्र घेतल्या एवढा मोठा आहे हा. मला अभंग घेतल्यावर कळालं की फारच मोठा घेतला. विठाला विठाला आता देवाजवळ मागणी करणार आहे आणि आपण साधक गुरुबंधू आहात. त्यामुळे मनमुराद चिंतन झालं तर मग काय अडचण आहे. म्हणून जागराचा अभंग आहे. आळंदीमध्ये कुठे जर सेवा असेल तर परत या अभंगाचं आपण परत चिंतन करू. फक्त जागराची सेवा असेल तर द्या. विठाला विठाला अखंड जया तुझी प्रीती. हे प्रेमाचं उदाहरण कसं आहे पुढे भाव सांगतो. मज देतयाचे संगती देवा मला त्यांची संगती प्रदान करा. बरं देवाकडे का मागणी केली असेल? बरं त्याचं कारण आहे. देवाला अंतरंगातलं प्रेम कळतं. बरं अंतरेचे घेतो गोडी अंतरेचे घेतो गोडी अंतरीची घेतो गोडी अंतरीची घेतो गोडी पाय जोडी बाबाची पाय जोडी पाहे जोडी भावाची पाहे जोडी भावाची देव सोयरा देव सोयरा देव सोयरा देव सोयरा अंतरेचे घेतो गोडी अंतरेचे घेतो गोडी अंतरीची घेतो गोडी अंतरीची घेतो गोडी अंतरीची घेतो गोडी अंतरीची घेतो गोडी पाय जोडी भावाची पाय जोडी भावाची देव सोयरा देव सोयरा देव सोयरा देव सोयरा पाय जोडी भावाची पाय जोडी भावाची देव सोयरा देव सोयरा देव सोयरा देव सोयरा अंतरीची घेतो गोडी ऐसी वर मे मज दावी नारायणा. अंतरीच्या खुणा प्रगटवणे न सांगता तुम्हा कळू येते अंतर. देवाला अंतरंग कळतं आणि मग आपल्याविषयी प्रेम कोणाच्या अंतकरणात हे देवालाच कळेल. म्हणून मज देतयाचे संगती. आणि जर ही संगती मिळाली ना देवा मग मी कमळापती हे कमळापती मग मी तो जबानाने कांटाळा
मी तुम्हाला अजिबात कंटाळा येऊ देणार नाही, कारण देवा कधी भेटले तो कोबार आहे, देवा दे संगती, दे ना संगती, असं मागून मागून तुकोबाराने देवाला वैताग आणला. पण तुकोबार होता एकदा जर संतांची संगती दिली न देवा, मग नाही. काही काही फार हट्टी असतात लोक, घेणार म्हणजे घेणारच काल्याची सेवा. विठाला विठाला एका जणाला मी म्हटलं बा मला प्रवास उरकणार नाही, प्रवास लांबचा आहे. त्याने मला एकच वाक्य सांगितलं, द्यायची की नाही, लिहून घे. विठाला विठाला तुम्हाला मी कंटाळा आणणार, वैताग देणार नाही, त्रस्त करणार नाही. तो जबानाने कंटाळा. आणि मग संतांची संगती मिळाली तर काय करणार? पडोनी राहीन तय ठाई, पडोनी राहीन तय ठाई, पडोनी राहीत ठाई, पडोनी राहीत ठाई. उगाची संताचे पायी, उगाची संताचे पायी, उगाची संतांचे पायी, उगाची संतांचे पायी. न मागे न करी काही, न मागे न करी काही, न मागे न तरी काही, न मागे न करी काही. तुझी आनगा विठोबा, तुझी आनगा विठोबा, पडोनी राहीन तय ठाई, पडोनी राहीन तय ठाई. तुझी आनगा विठोबा, आनगा विठोबा, पडोनी राहीत ठाई, पडोनी राहीत ठाई. विठोबार कुमाई, विठोबार कुमारी, विठोबार कुमाई, विठोबार कुमारी, विठोबार कुमाई. बोला बोला, विठोबार कुमारी, 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 विठोबार मग मी कमळापती तुझं बा नानी कंटाळा, मी सुद्धा तुम्हाला कंटाळा येऊ देणार नाही. वेळ संपवतो. विठाला विठाला देवाने जर आपल्याला एकदा संतांची संगती दिली, मग काय करणार? संतांच्या चरणाजवळ पडून राहीन तय ठाई. हे उदाहरण ओगाची संतांची पायी, यातून समर्पित भाव घ्यायचा. बरं, पडून राहीन तय ठाई, मागणार नाही, काही करणार नाही. आळसाचं प्रोत्साहन नाही दिलं इथं. आळसा करता हे प्रमाण नाही घ्यायचं. पडून आणि तशी आपली ओळखटी पडूनच आहे. विठाला विठाला अहो, आपला अनुवाद करण्याकरता प्रमाण कशाला पाहिजे? आपलं तर अतिप्रमाण आहे. पडून राहीन संतांच्या चरणाजवळ ओगाची, ओगाची म्हणजे निवांत, अहंकार रहित होऊन समर्पित भावाने
सगळं अर्पण करणं काय झालं विठ्ठल विठ्ठल मला वाटलं का हे उगाची झाली आता पडवणे राहीन तये ठाई ओगाची संतांची ये पायी ज्ञानोबरांच्या चरण कमलाजवळ आपण आलो ना मग आपल्या मनातला हाच भाव पाहिजे आता पडो न राहेन तये ठाई ओगाची संतांची ये पायी ज्ञानोबराय साधकांचे मायबाप आहेत आणि आपल्या मनातला एकच भाव असा मी ज्ञानोबराचा अजान बालक आहे बस ती माता आपल्याला स्तनपान करून नक्की तृप्त केल्याशिवाय राहणार नाही न मगे काही मागणार नाही न करी काही स्वतःच्या मनाने काही करणार नाही तो का म्हणे शेष घेईन आवडी वचन न मोडी बोलिले असा अर्थ करा बरं मी काही नाही करणार स्वतःच्या मनाने ते सांगतील ते करेल देवा शपथ आहे तुला तुझे आनगा विठोबा आता या सगळ्या चरणाचा विस्तार नाही करत फक्त त्यातला भाव सांगतो पडो न राहे न तये ठाई ओगाची संतांची पायी लहान बालक जे असतं ना स्तनपान करणार ते पाळण्यात निवांत राहतं त्याला म्हणतात ओगाची राहणं त्याला जर भूक लागली तर ते शब्दाने नाही सांगत पै सर्व भावेशे उखिते जे ओ पिले मज चित्ते जैसा गर्भ गोळ उद्यमाते कोणाही नेणे मातेच्या उदरामध्ये असणारा गर्भ कोणत्याही व्यापाराला जाणत नाही फक्त आईची नाळ जोडलेली आहे त्यावर तो जगतो किंवा स्तनपान करणारा जो बालक असतो ज्ञानोबा म्हणतात आई त्याला विश्रांतीला झोपू घालते ते बालक पाळण्यामध्ये विश्रांती करतं आणि विश्रांती केल्यानंतर त्याच्या अंतकरणातली उदरातली भूक ते शब्दाने नाही सांगत पण त्याची भूक आईला अगोदर लागते जे अपत्य थाने होणे निघे तयाची भूक ते मातेशीची लागे एरवी ते काय शब्दे सांगे मग स्तन्य दे येरी अजिबात तसं घडत नाही हाच भाव आपल्या मनात ठेवावा पडो न राहीन तये ठाई ओगाची संतांची ये पायी न मगे न करे काही तुझे आनगा विठोबा पण ज्यांच्या संगतीची तुकोबारा अपेक्षा करतात ना त्यांचं लक्षण सांगितलं अखंड जया तुझी प्रीती ज्यांना तुझी अखंड प्रीती आहे तुझ्यावर ज्यांचे अखंड प्रेम आहे मला त्यांची संगती द्या प्रेमामध्ये तस्मिन तत्सुख सुखित्वम हे लक्षण असतं विठ्ठल विठ्ठल प्रेमामध्ये भोग नसतो प्रेमामध्ये त्याग असतो त्याग काही हरकत नाही थोडंच बाकी आता प्रेमात त्याग असतो त्याग प्रधान जे आहे त्याला प्रेम म्हणतात भोग प्रधान असेल तर ती वासना असते एकदा द्वारकेमध्ये असताना भगवंताचं पोट दुखू लागलं काही रोग असे असतात जे दुसऱ्याला कळतात आणि काही रोग ज्याचे त्यालाच कळतात सर्दी झाली तर सगळ्याला कळते सगळ्याला खोकला लागला तर सगळ्या आश्रमाला कळतो खोकला त्यात म्हाताऱ्यापणातला खोकला डांग्या खोकला सगळ्याला कळतो तापही मनुष्याला चेहऱ्यावर कळतो पण दोन रोग असे आहेत ज्याचे त्यालाच कळतात स्वसंवेद्य त्याच्यामध्ये एक पोटदुखी हे ज्याचे त्यालाच कळते आणि दुसरी आहे डोकेदुखी ज्याला असेल त्याला कळतं काय हा विठ्ठल विठ्ठल ज्याला डोकं असेल त्याला डोकेदुखी कळेल ना कारण ते असावं लागेल ना डोकं तेव्हा कळेल ते असं कळणार नाही भगवंताचं पोट दुखू लागलं आणि परमात्मा जमिनीवर असे गडबडा लुळू लागले देवर्षी नारद जे त्या ठिकाणी आले म्हणे प्रभो वैद्यक पंढरीराव अंतर्भाव तो जाणे तुम्हाला सगळ्या रोगाचं निदान कळतं औषध नाही का ते म्हणजे औषध भरपूर आहे पण औषधाची शक्ती वाढण्याकरता औषधाबरोबर काही घटक घ्यावे लागतात त्याला अनुपान म्हणतात अनुपानामुळे औषधाची ताकद वाढत असते कधी कधी आपल्याला डॉक्टर सांगतात ना हे औषध पाण्यात घ्या नदीत नाही जायचं मग पाण्याबरोबर घ्या काही काही औषध ताकाबरोबर घ्या
काही औषध मधात घ्या, मधल्या खोलीत नाही, मध त्याच्याबरोबर काय औषधाची ताकद वाढण्यासाठी. तसं पोटदुखीचं औषध माझ्याकडं आहे, पण अनुपान नाही. म्हणजे काय अनुपान लागतं? माझ्यावर प्रेम करणाऱ्या एखाद्या भक्ताने मला त्याच्या चरणाचे रजकण द्यावे, आणि ते रजकण मिळाले तर माझी पोटदुखी नक्की बरी होईल. देवर्षी नाराजी म्हणले काय हरकत नाही, द्वारकेच्या बाहेर जायचं कामच नाही, इथल्या इथं पाहिजे तेवढे रजकण घेऊन येतो. 16,108 घरामध्ये नारदजी फिरले. देवाच्या सगळ्या धर्मपत्न्या भक्तच आहे की नाही? देवाची पोटदुखी दूर व्हावी ही अपेक्षा पण आहे, पण आमच्या पायाचे रजकण देणं धर्मशास्त्रानुसार योग्य नाही. पती आमचा परमेश्वर आहे, आणि आपल्या पतीला आपल्या पायाचे रजकण दिले तर आपल्याला नारकी गतीला जावं लागेल ना. इच्छा आहे उपचार व्हावा, पण देण्याकरता कोणी तयार नाही. नारदजी माग आले, चेहरा पडलेला होता. काय झालं नारदजी, काय झालं काय माहिती? विठाला विठाला चेहरा का पडला? ओघात आलं मग समेत आलं, तुम्ही कशाला सोडू? चेहरा का पडला? खंडोभाऊ क्षमावर, आता तुम्ही लढीवाळपणाचं नातं आहे, करणार काय? चेहरा का पडला? म्हणजे देवा आयुष्यभर तुम्हाला पोटदुखी सांभाळावी लागेल. महाराज काही रोग होऊच नाही आपल्याला, काही रोगाच्या बाबतीत दक्ष राहिलं पाहिजे. मधुमेह मनुष्याला होऊ नये, आणि त्याकरता विद्यार्थ्यांनी रात्री जागू नये. पण कंपनीचे आपल्यावर उपकार आहे, अनलिमिटेड डाटा. महाराज दुर्दैव विद्यार्थ्याचं, रात्री 12-1 वाजेपर्यंत विद्यार्थी जाग राहत असेल, आणि काही काही विद्यार्थी 2:15ला 2:45ला स्टेटस ठेवतात. दुर्दैव आहे, नक्की डायबिटीस होईल. विठाला विठाला रात्रीचं जागरण आपल्या शरीरातले हार्मोन्स बदलतं, संप्रेरक म्हणतात मराठीत त्याला. आणि ती जीवनशैली जर बदलली तर मग अवश्यंभावी मधुमेह ठरलेला आहे. म्हणून लवकरात लवकर निजेन लवकर उठे, त्यास काय काय भेटे ते सगळं तुम्हाला माहिती आहे. आरोग्य संपत्ती महत्वाची, शारीरिक संपत्ती असो. हा काही रोग आपल्याला होऊच नाही, आयुष्यभर सांभाळावे लागतात. तसे तुम्हाला पोटदुखी आयुष्यभर सांभाळावी लागेल. का बरं? अनुपान मिळणार नाही. इथं कोणीच भक्त तुम्हाला रजकण द्यायला तयार नाही. म्हणे कुठं शोध घेतला? द्वारकेत. गोकुळात गेलते का? व्रजामध्ये गेले? म्हण नाही. तुमच्याच ग्रंथात लिहिलं ना, यथा व्रज गोपिकाना. म्हणे मग आत्ता जातो. व्रजामध्ये देवर्षी नारदजी आले, सगळ्या गोपिका धावत आल्या. त्यांनी नारदांना विचारलंच नाही सकाळी किती वाजता निघाले होते, कुठं काही नाश्ता केला का, एखाद्या प्युअर व्हेज मध्ये थांबले का, काही विचारलं नाही. काही विचारलं नाही. फक्त आमचा कन्हैया कसा एवढं विचारलं. कन्हैया असं शब्द वापरल्याबरोबर नारद महर्षींचा चेहराच पडला. म्हणजे का? तुमचा कन्हैया आमचा कन्हैया आजारी आहे. म्हणजे औषध नाही, भरपूर आहे, पण औषधाची ताकद वाढण्याकरता अनुपान नाही. कोणता अनुपान? एखाद्या भक्ताने त्याच्या पायाचे रजकण द्यावे. त्या सगळ्या गोपिका म्हणाल्या, आम्ही देवाचे भक्त आहोत की नाहीत आम्हाला माहिती नाही, पण आमच्या चरणाच्या रजकणाने जर कन्हैयाची पोटदुखी बरी होत असेल ना, तर जेवढे पाहिजे तेवढे रजकण तुम्ही घेऊन जा. नारदजी तयार झाले, आणि तयार झाल्यानंतर नारदजी म्हणाले, रजकण घेऊन जातो, पण आपल्या इष्ट देवतेला आपल्या चरणाचे रजकण दिले तर तुम्हाला अधोगतीला जावं लागेल ना, नरकात जावं लागेल. गोपिकांनी उत्तर दिलं, तस्मिन् तत्सुखसुखित्वं. आमच्या देवाचं आरोग्य चांगलं होत असेल, देवाची पोटदुखी बरी होत असेल, आणि देव जर निरोगी होत असेल तर देवाच्या आरोग्यासाठी आम्ही अनंत कल्पापर्यंत नरकात जायला तयार आहे. याला म्हणतात अखंड जया तुझी प्रीती, मज दे तयाची संगती. मग मी कमळापती तुझ बाणानी कंटाळा, पडोन राहीन तये ठाई, ओगाची संताची ए पायी.
न मगे न करी काही तुझे नगा विठोबा. 2 चरण बाकी आहे. आळंदीत एखाद्या ठिकाणी परत एकदा हा अभंग घेऊ आणि मग उर्वरित अभंगावर चिंतन करू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली कुंडले गवळदारी विठ्ठल ज्ञानदेव ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 टाळी वाजवा सर्वांनी भजन करा. ओम नमो चित्कला संत मुक्ताबाई. ओम नमो चित्कला संत मुक्ताबाई. हरि ओम नमो चित्कला संत मुक्ताबाई. 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 आदिशक्ती मुक्ताई योग माया मुक्ताई जगत्रय जननी मुक्ताई माऊली माझी मुक्ताई. कृपासागर मुक्ताई प्रेम मूर्ती मुक्ताई ज्ञानेश भगनी मुक्ताई माऊली माझी मुक्ताई. माऊली माझी मुक्ताई माझी मुक्ताई. ओम नमो चित्कला संत मुक्ताबाई. 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 कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेवा तुकाराम आदि शक्ती